इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. द युनिक अकॅडमी नाशिक यांच्या वतीने टॉपर स्टॉक या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गंगापूर रोड येथील ऑडिटोरियम मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी कॉलेज येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सायली पगार यांनी आपल्या यशामागील अभ्यास पद्धती, वेळेचे शिस्तबद्ध नियोजन, योग्य स्रोतांचा वापर आणि सातत्यपूर्ण पुनरावृत्तीचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. नमस्कार नाशिक. आज मी इथे युनिक अकॅडमी ऑर्गनाइज केलेल्या टॉपर टॉकला नाशिकला आलेली आहे. इथे मी माझा अनुभव UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मधला शेअर करणार आहे, ज्याच्यातून बाकीच्या पोरांना सुद्धा मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. यावेळी द युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी UPSC MPSC परीक्षांची तयारी कशी करावी यावर अत्यंत सखोल आणि वास्तववादी मार्गदर्शन केले. नमस्कार, मी तुकाराम जाधव. आज नाशिकमध्ये यावर्षीच्या केंद्रीय लोकसेवा परीक्षेच्या 2025च्या निकालामध्ये सायली पगार या 87वे रँक घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आपण नाशिककरांसाठी आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे. इंटरव्ह्यूसाठी त्या युनिक अकॅडमीला अप्रोच झाल्या होत्या आणि त्यानंतर इंटरव्ह्यू आणि हा निकाल. खरं तर युनिक अकॅडमी गेल्या 20 वर्षापासून जे यशस्वी विद्यार्थी असतात तर त्यांनी काय प्रकारे तयारी केली, हे जे नव्यानं तयारी करून पाहणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासमोर तो एक अनुभवाचा ठेवा सातत्यानं गेल्या 20 वर्षापासून ठेवत आहे आणि मला अत्यंत आनंद होत आहे की त्या आमच्या विनंतीला मान देऊन आज इथं आल्या आहेत आणि त्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेचे ज्येष्ठ प्राध्यापक भूषण पाटील यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये क्लास आणि मेंटर यांची भूमिका किती महत्त्वाची असते यावर प्रकाश टाकला. नमस्कार, माझं नाव भूषण पाटील. मी दी युनिक अकॅडमी पुणे इथला कोच, UPSC आणि MPSC कोच. आज आम्ही नाशिकमध्ये आलेलो आहोत कारण की आपली विद्यार्थिनी ही UPSC मधनं खूप चांगली रँक म्हणजे 87 रँक घेऊन IAS झालेली आहे. तर तिचा सत्कार करण्यासाठी आणि तिचे अनुभव ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थी, नाशिकमधील सर्व विद्यार्थी पालक इथे जमा झालेले आहेत. तर आपण त्यांच्याशी इंटरॅक्शन करणार आहोत आणि ही स्पर्धा परीक्षा पास करत असताना विद्यार्थ्यांचा म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रवास कसा असतो, कोणकोणत्या टप्प्यामधनं ते जातात, कशा प्रकारचे अडथळे ते पार करतात आणि यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक असतं, तर या सर्वांचं अनुभव कथन आपण आज ऐकणार आहोत. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने UPSC 2025 मध्ये AIR 591 मिळवणारे आविष्कार डेरले यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे कुटुंबियांचे पाठबळ किती महत्त्वाचे असते याची जाणीव या प्रसंगी उपस्थितांना झाली. तसेच प्रायव्हेट कोचिंग क्लासेस डायरेक्टर असोसिएशनचे अध्यक्ष जयंत मुळे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात द युनिक अकॅडमीचे क्लस्टर हेड कपिल हांडे यांनी नाशिक शाखेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. अकॅडमीमध्ये राबवण्यात येणारा मेंटरशिप प्रोग्राम हा विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरतो आहे. या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मेंटर दिला जातो, जो त्यांच्या अभ्यासाचे नियोजन, प्रगतीचा आढावा आणि मानसिक प्रेरणा यावर सातत्यानं लक्ष ठेवतो. आणि याशिवाय परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांना समुपदेशन आणि मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे ते आत्मविश्वासाने प्रत्येक टप्प्याला सामोरे जाऊ शकतात. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुनील देशमुख यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भूषण पाटकरी आणि द युनिक अकॅडमीच्या नाशिक टीमने उत्कृष्ट नियोजन केले. 19 टॉपर स्टॉक या उपक्रमातून विद्यार्थ्यांना यशस्वी अधिकाऱ्यांच्या अनुभवातून प्रेरणा मिळाली, तसेच योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन प्राप्त झाले. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.